हरि ओम। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। ओम। तत्र स्थितौ यत्नोभ्यासः, अशी अभ्यासाची व्याख्या योगसूत्रांनी केलेली आहे। त्या स्थितीला राहण्याचा प्रयत्न करणं त्याला अभ्यास असं म्हटलं। ती स्थिती म्हणजे कुठली? स्वरूप स्थिती, आपली शुद्ध जाणीव, आपल्या असण्याची समजून घेण्याची अवस्था। हे आपण शब्दांनी ऐकून घेतलेलं आहे। ध्यानाची प्रक्रिया बऱ्याच वेळेला ऐकून त्याच्यानंतर ती करत असताना त्यातले बारकावे विचारांनी आपल्याला थोडे थोडे कळतात, किंबहुना बऱ्याच वेळेला ते कळलेत असं वाटतं। आणि ते जसं रॉकेल जर का थोडा वेळ जमिनीवर पडून राहिलं तर ते हळूहळू इव्हॅपोरेट होऊन जातं आणि दिसत नाही, तसं ते ध्यानाची प्रक्रिया पण कळली असे वाटेपर्यंत ती निसटून जाते। म्हणून ती पुन्हा पुन्हा ऐकण्याची गरज आहे। आणि ऐकत असताना सुद्धा ऐकल्यानंतर ती अनुभवाला कशी येईल ह्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे। म्हणजे दोन भाग आहेत, एकतर ध्यान करणं आणि ध्यान कसं लागेल याचा विचार करणं, आणि का लागत नाही हे समजून घेणं। हे ध्यानाच्या वेळी करायची गोष्ट नाही, हे चिंतन इतर वेळेला करायची गोष्ट आहे। की आम्ही ज्या प्रकारे किंवा ज्या टप्प्यावर आज ध्यान करतो आहोत त्याच्या पुढचे टप्पे आम्ही ऐकलेले आहेत, ते आता आम्हाला प्राप्त कसे होतील। आणि त्याच्यासाठी म्हणून जे प्रयोग स्वतःवर करायचे आहेत त्याचं सगळं सूत्रबद्ध पद्धतीने विवरण योगसूत्रांमध्ये आलेलं आहे। आणि योगाची व्याख्या पहिल्याच ह्याच्यामध्ये योगश्चित्तवृत्ती निरोधः, चित्ताच्या वृत्तीचा निरोध म्हणजे ती शांत करणं, पूर्णतः बंद करणं, त्याला योग असं म्हटलेलं आहे। की ज्या वेळेला सतत येणारे विचार अंतःकरणावरचे हे त्याची फ्रिक्वेन्सी कमी होईल। एकतर मनामध्ये कुठल्या वेळेला कुठला विचार येईल हे काय आपल्या कंट्रोलमध्ये नाही। स्वामीजींनी एकदा त्यांच्याकडे गेलेलो असताना असं म्हणाले होते की ज्याप्रमाणे झोपेत आपल्याला स्वप्न कुठलं पडावं हे आपल्या कंट्रोलमध्ये नाही, आपण ठरवू नाही शकत की स्वप्न आज कुठलं पडणार आहे, तसं विचार कुठला अंतःकरणावर ध्यानाच्या वेळेला यावा हे पण कंट्रोलमध्ये नाही। का कधीही आम्ही एवढे एरवी चांगले वागतो, सगळं चांगलं चाललेलं आहे, असा एखादा भलताच विचार ध्यानाच्या वेळेला मध्ये येतो की हा कुठून आला ह्याचा उगम शोधायला गेलं तर तेही सापडत नाही, तर त्याला त्यांनी असं म्हटलं आहे की तो उगम शोधायच्या भानगडीत पडू नये। हे असं माझ्या मनात कसं आलं ॲक्सेप्ट करणं आणि त्याला लक्ष न देणं। त्याला अंबुराव महाराजांनी असं म्हटलं आहे की त्या विचाराच्या मागे जाणं याचा अर्थ एखादा दरवाजावरून भूत चाललेलं आहे, ते त्याच्या वाटेने चाललेलं होतं खरं तर, पण आम्हीच दरवाजा उघडून ते कुठे चाललं हे बघायला घेऊन गेलो तर ते आमच्याच घरात शिरतं। तसं विचार कुठला उठला ह्याचा जर का शोध घ्यायला गेलं आणि तो का उठला तर त्या विचाराच्या मागे जाणं आहे। म्हणून तो न करता जे सांगितलेलं आहे ध्यानाची प्रक्रिया ती समजून घेतल्यानंतर ती करत राहणं। आणि त्याच्यामध्ये मुख्य अडथळा दरवेळा येतो तो म्हणजे विचार कमीच होत नाहीत हा अनुभव। म्हणजे स्वामी जसं गमतीने म्हणायचे की ध्यानाला बसल्यानंतर पहिला अनुभव कुठला तर पायाला मुंग्या येणं हा होता, की पायाला मुंग्या येतात थोड्या वेळाने, आणि मग त्याच्यानंतर त्या मुंग्या येणं कमी झालं, पण डोक्याला ज्या मुंग्या येत आहेत त्या मात्र बराच काळ कमी होत नाहीत। मध्यंतरी एका जणांनी असं म्हटलं होतं दौऱ्यावर असताना की बाकी सगळं छान वाटतं ऐकायला, नंतर उपासना करायला, पण ध्यानाला बसल्यावर भीती वाटते असं त्यांनी म्हटलं। कशाची? स्वतःचीच भीती वाटते, कोणी नाही आणि आपण एकटी डोळे मिटून आता बसलेलो आहोत, ह्याला मन घाबरतं। किती अशक्त मन आहे याचा अर्थ आहे, स्वतःबरोबर राहायला ते घाबरत आहे। सद्गुरू जग्गी वासुदेवांचे व्हिडिओ आता खूप फेमस आहेत। त्यांनी एका ठिकाणी म्हटलं आहे की तुम्ही जर स्वतःबरोबर म्हणजे एकटं असताना जर का तुम्ही कंटाळत असाल तर याचा अर्थ यू आर इन अ बॅड कंपनी तुम्ही स्वतःचीच संगत तुम्हाला चांगली नाही असं वाटत आहे। पण
याचा अर्थ ते व्यक्तिमत्व अजून तितकं सबळ नाही की ते सगळे आश्रय सोडून एकटं राहू शकेल. आणि ध्यानामध्ये आम्ही पुढची प्रगती करू तेव्हा करू, पण बेसिकली म्हणजे एकटं राहायला आम्ही शिकतो आहोत, स्वतःच्या संगतीत राहायला शिकतो आहोत. आणि त्याच्यापासून ते मन दरवेळेला आम्हाला बाहेर ढकलतं. ते डोळे बंद केले, बाहेर आजूबाजूला आवाज नाही अशा ठिकाणी बसलो की आता कुठलाही नवीन संस्कार इंद्रियांच्या मार्फत अंतःकरणावर येणार नाही आहेत. कारण मुख्य संस्कार जे अंतःकरणावर पुन्हा पुन्हा रजिस्टर होतात ते दोनच ज्ञानेंद्रियांच्या मार्फत होतात, एकतर दृष्टी आणि कान. अन्न ज्या वेळेला खातो त्यावेळेला जिभेचं असतं, स्पर्श ज्या वेळेला कशाचा होतो त्यावेळेला त्वचेचा भाग असतो, वास एखादा स्पेशल वेगळाच आला आवडत्या पदार्थाचा तर मन अट्रॅक्ट होतं, पण ते तात्कालिक असतं. बाकी सगळ्या आठवणी ह्या एकतर काही ना काही पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या. दृश्य म्हणून जे दृश्य आड येतं असं म्हणतं, याचं कारण माणसाचं सगळं जे व्यावहारिक जगाशी असलेला संबंध आहे डोळ्यांच्या माध्यमातून आहे आणि कानांच्या माध्यमातून आहे, जे सदोदित आम्हाला काहीतरी ग्रहण करायची सवय लागलेली आहे आणि काहीही नाही अशा ठिकाणी नको वाटतं. म्हणून त्या दोन इंद्रियांच्या माध्यमातून मन हे पुन्हा पुन्हा व्यवहाराशी किंवा जगाशी संबंधित होत असतं. ती दोन इंद्रिय ज्यावेळेला आम्ही बंद करतो, म्हणजे कान प्रॅक्टिकली बंद करता येणार नाही पण आवाज बंद आहे अशा ठिकाणी आम्ही बसलो आहे आणि डोळे बंद करून घेतलेले आहेत स्वतःहून ठरवून. आणि काही काळ आता ते 15 मिनटं येते उघडणार नाही आहे असं मी ठरवलेलं आहे. मग आता ते मन स्वतःच ते दृश्य निर्माण करतं, कारण त्याला बघायला काही नाही आणि स्वतःपाशी तर राहायचं नाही. म्हणून त्या वृत्ती पुन्हा पुन्हाचं निर्माण करतं. मग काय ती निर्माण करेल? जे आजपर्यंत अनुभवलेलं आहे किंवा ज्याची कल्पना केलेली आहे, या दोनच गोष्टी. मागे घडून गेलेल्या स्मृती आणि भविष्यातल्या गोष्टींची चिंता किंवा आनंद, दोन्ही प्रकारे. जनरली माणसाचं मन हे चिंता उगाळण्याकडे जास्ती असतं, म्हणून त्याला नको त्याच गोष्टी, दुःखच सगळं अशा वेळेला आठवतं. पण काही काय असे ना, म्हणजे त्याचं ॲनालिसिस करत बसण्यापेक्षा अशा प्रकारच्या वृत्ती अंतःकरणामध्ये निर्माण होतात. आणि ही फॅक्ट आम्ही ॲक्सेप्ट केली पाहिजे की अशा प्रकारच्या वृत्ती आमच्या मनात येतात आणि अजून ते जमत नाही याचं वाईट वाटून घेण्यापेक्षा किंवा त्याचं दुःख उगाळण्यापेक्षा ते तसं काय आहे हे समजून घेतलं तर हळूहळू ते कमी होईल. ते समजून घेणारं पण मनच आहे, स्वतःचाच स्वभाव मन समजून घेत आहे. ज्यावेळेला आम्हाला योगाची प्रक्रिया स्वामीजींकडून आम्ही ज्यावेळेला ऐकतो त्यावेळेला ते बरे वाटते किंवा आमच्याच अंतःकरणाचे पदर उलगडून कसे काय दाखवले जातात. कारण की मनाला ज्याप्रमाणे बाह्यसृष्टी समजून घेण्याची आवड आहे तशी मनाला स्वतःचं नेचर समजून घ्यायची पण आवड आहे, की आपण कसे आहोत हे त्याला कळून घ्यावं असं वाटतं. आणि दुसऱ्या कोणीतरी ते सांगितलं तर जास्ती बरं वाटतं शांत बसून समजून घेण्यापेक्षा. म्हणून दोन प्रकारच्या वृत्ती या अंतःकरणावर उठतात असं योगसूत्र म्हणतात. की एक म्हणजे ध्यानाला उपयोगी असणारे वृत्ती, की कसं बसायचं मला कळलेलं आहे, मी तसं बसू शकतो आहे, आता बसल्यानंतर आता दुसरा कसलाही त्रास होत नाही आहे, ध्यान करताना शरीर दुखत नाही आहे, आता मंत्र घेतलेला आहे, मंत्र श्वास घेताना ओम सोडताना ओम, आणि ओम म्हणजे मी असं मी स्वतःपाशी ठरवलेलं आहे, असं मी करणार आहे. ह्या ज्या चाललेला आहे सगळा ठरवणं, धारणा, ही पण वृत्तीच आहे. पण या पोषक वृत्ती आहेत, कारण जेणेकरून आमचं बाकीचं सगळं तिकडे मन धावत असतं ते सोडून आम्ही आता काहीतरी करायला म्हणून बसलेलो आहोत. म्हणून मग त्या वृत्ती या ध्यानाला प्रतिकूल नाही आहेत, अनुकूल आहेत. म्हणून प्रतिकूल वृत्ती ज्या आहेत ध्यानाशी संबंध नसलेल्या त्या टाळण्याचा उपाय काय? अनुकूल वृत्ती सुरुवातीला घेऊन बस, धारणा धरून बसायचं की दोन भुवयांच्यामध्ये लक्ष ठेवलेलं आहे किंवा चिदाकाश असं ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये, आणि जे करायचं आहे त्याची बसताना मनामध्ये उजळणी केलेली आहे. नाहीतर मग एक सात्विक वातावरणामध्ये आता माझं सगळं आवरलेलं आहे, ध्यानाला येऊन मी बसलेलो आहे आणि काय करायचं आहे, हळूहळू ध्यान लागेल तोपर्यंत उठायची वेळ होती. त्यामुळे हळूहळू ध्यान लागेल या समजुतीतून पहिल्यांदा बाहेर यायला पाहिजे. ते हळूहळू लागण्यासारखं एवढा वेळ नाही आहे आपल्याकडे. म्हणून बसत असतानाच आधी काय करणार आहे हे निश्चित स्वतःला ती वाक्य घोकून एक प्रकारे बसण्याची आवश्यकता आहे, जेणे आम्ही आमचं मन हे योगस्थितीला किंवा ती समजून घ्यायला अनुकूल करून घेतो. योगस्थिती ज्यांना प्राप्त आहे त्यांना अशा प्रकारे स्वतःला बजावण्याची आवश्यकता हळूहळू उरत नाही, पण आपल्याला ती नाही आहे त्यामुळे आपण ती घोकूनच करावं. की अशा प्रकारे बसताना मी
स्वचा वेध घेणार आहे असं स्वतःला सांगून बस. म्हणजे ती ध्यानाची प्रक्रिया ही विस्कळीत ते मन होतं आहे आणि मग कधीतरी ते मंत्र आठवतो आहे, मग मंत्र म्हणजे मी हे नंतर कधीतरी 15 मिनिटांनी सुचायला लागतं, तोपर्यंत उठायची वेळ येते. असं न होता पहिल्यांदाच जो स्व मी ओम म्हणेन तो स्वला उद्देशूनच म्हणणार आहे, स्वतःला उद्देशून म्हणणार आहे. अशा प्रकारे पक्क अंतःकरणात ठरवायचं की एवढ्या वेळात मी दुसरं काहीही करणार नाही. त्याच्यामुळे आम्ही मनात उठणाऱ्या ज्या इतर वृत्ती आहेत त्या या निश्चयाने बाजूला ठेवतो आहोत की मी हे करणार आहे, एवढंच करणार आहे. आणि याच्या पलीकडे जर का मन काही करायला मागत असेल तर त्याच्या मागे नाही जाणार. त्याला स्वामींनी प्रतिसादी ना प्रतिकारी, उगार आहे निर्विकारी, राहे वृत्ती व्यापारी साक्षीत्वाने असं म्हटलं आहे की अंतःकरणावर वृत्ती उठली तर प्रतिसाद देऊ नको, म्हणजे त्याची विचार परंपरा वाढवू नको आणि ती थांबवायचा पण प्रयत्न करू नको. कारण मी आता हे थांबवणार आहे हे असं यायलाच नाही पाहिजे माझ्या मनात, हा पण दुसरा विचारच तयार होतो आहे, तोही नाही केला, प्रतिसाद पण नाही दिला. मग काय कर, उगार आहे निर्विकारी, उगं राहणं, शांत राहणं, त्याच्याशी संबंधित न होणं त्या विचाराशी. पण तसं कसं करता येईल, कशाशी तरी अंतःकरणाला सदोदित संबंधित होऊन राहायची सवय आहे. मग ते संबंध कसला आहे तर धारणेचा संबंध आहे. जी वृत्ती म्हणजे जो मंत्र चालवलेला आहे तो मंत्र म्हणजे मी, हा विचार ज्यावेळेला आम्ही दरवेळेला प्रयत्नपूर्वक अंतःकरणावर ठेवू, तो राहणं हा खूप पुढचा भाग आहे. ठेवू ही दरवेळेला सोहम असं म्हणत असताना तो सोहम म्हणजे मी असं स्वतःला बजावणं, त्याशिवाय पुढचा मंत्र घेण्याची घाई न करणं. एक तर भाग आहे की श्वासावर लक्ष केंद्रित करणं, पण श्वास घेताना आणि सोडताना हळूहळू ते अंतःकरण शांत होण्यासाठी त्याची आवश्यकता आहे. पण त्याने थोड्या वेळाने ते इतकं मेकॅनिकल होतं की मन काही फारसं ऐकत नाही. म्हणून श्वासाकडे लक्ष द्यायचं ही प्रिलिमिनरी भाग आहे. पण दुसरं म्हणजे प्रक्रिया, त्या प्रक्रियेच्या विचाराकडे लक्ष देणं आणि पुढचा मंत्र घेण्याची घाई न करणं. तो मंत्र ओम असं म्हणत असताना तो ओम म्हणजे मी असं भान अंतःकरणात आलं, पूर्ण झालं, मग पुढचा ओम. याने आम्ही नकळतपणे वर्तमान काळात राहायला शिकत असतो. आणि त्या मंत्राची फ्रिक्वेन्सी जेवढी कमी होती तेवढे अंतःकरण हे शांत शांत होत जातं. म्हणून सतत अंतःकरणामध्ये म्हणजे मौन असताना, बाह्य कुठलाही उच्चार नसताना अंतःकरणामध्ये जप चालतो सोहम मंत्राचा, ओम मंत्राचा, तोही अभिप्रेत नाही आहे. महावाक्य उपदेश बला परी त्याचा जप नाही बोलेला, तत्वमसी याचा जप करून काय करायचं आहे, किंवा सोहमचा तरी जप करून काय करायचं. तेथीचा तो विचाराची घेतलेला पाहिजे साधिक आहे. म्हणजे सोहम याच्यामध्ये जे मीच तत्वस्वरूप आहे हा विचार घेऊन तिथे शांत राहा. आणि मग पुढचा टप्पा असा आहे की सहा अहम किंवा ओम म्हणजे मी असं म्हणत असताना सुद्धा सारखं ते घोकायची गरज नाही, मीच शुद्ध मी. पण हे आपण आधी आपल्याला कुठे जायचं आहे हे मुक्कामाचं ठिकाण बघायला म्हणून म्हणतो आहोत. हे सगळी टप्पे एकाच ध्यानाच्या बैठकीमध्ये पारच पडले पाहिजेत असा आग्रह दरवेळेला नाही करत आहेत. कधीकधी आपण असं ठरवून बसू शकतो की मी थोडा वेळ जास्तीचं ध्यान करेन आणि जरासा पुढचा एक टप्पा हा मी शांत राहून अनुभवायचा प्रयत्न करेन. आणि ही सगळी प्रक्रिया विचारांनी कळल्यानंतर ती प्रत्यक्षात येत असताना त्याच्यामध्ये हे सगळं चालणं जे आहे हे शांतीच्या पावलाने चालणं आहे. म्हणजे जितकं जितकं म्हणून आम्ही ते पकडायला जायचा असा वेगळेपणाने प्रयत्न करू तितकं तितकं आम्ही तत्वापासून दूर जात असतो, स्वतःपासून दूर जात असतो. म्हणून पुढचा कसलाही विचार न करता तो मंत्र अंतःकरणावर उठणारा त्या वेळेला स्वशी संबंधित करून घेणे, शांत राहणे, हीच प्रक्रिया पुन्हा रिपीट दर वेळेला, दर श्वासाला. असं म्हणून जो व्यक्ती मनाची पुढे जाण्याची धाव जी आहे सदोदित, पुढे काय मला अनुभवाला येणार आहे ह्याची कल्पना करणं, मग मला समाधी प्राप्त होईल त्यावेळी कसं भारी होईल, अशा प्रक्रियेने असं विचार करणं, हे सगळं तिथं पुढील पैसं पारुखे म्हणजे पुढे काय करायचं हे सगळं थांबून दिलं मनाची धाव आणि मागील स्मरावे ते ठाके. मागचं काय काय आठवत बसणं आहे तेही थांबवलं. ऐसे सरसीय भूमिके समाधी राहे, अशा सरस भूमिकेला म्हणजे शांतपणे एकाग्र असणाऱ्या भूमिकेला समाधी असं म्हटलेलं आहे.
म्हणून आम्ही ध्यान ज्या वेळेला अगदी शांतपणे स्वशी संबंधित होऊन मीशी संबंधित होऊन राहतो त्यावेळेला त्या समाधी अवस्था ही फार पलीकडची आहे किंवा सलग अशा प्रकारचं ध्यान मॅच्युअर होत 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 जाईल त्यावेळेला ती होईल. पण त्याचं जे मूळ पहिलं पाऊल आहे ते ध्यानामध्ये आम्ही त्या त्या मंत्राच्या वेळेला टाकत असतो. म्हणून या बाबतीमध्ये ॲश्युअर्ड राहायला पाहिजे की हा मार्गच आम्हाला पुढे नेणार आहे. हे जे मी करतो आहे जे आत्ता मला जमत नाही असं वाटतं आहे किंवा कधीतरी जमलं क्षणभर आठवड्याभरात क्षणभर जमतं आहे, चांगली गोष्ट आहे ती पण, कारण ते जमतं आहे तिथूनच त्याचा पुढचा मार्ग ओपन अप करून देईल. आणि हे जे जमतं आहे हे फिलिंग हे कोणी कोणाला सर्टिफाय करायची आवश्यकता नाही. आपल्याला कळतं की हा जो एक क्षणभर मला शांत वाटलं तसं मला इतर ध्यानामध्ये वाटलं नव्हतं, तो ध्यानाचा क्षण पुन्हा पकडायची मन इच्छा धरतं. पण असं ज्यावेळेला ते खूप इच्छा धरतं त्यावेळेला ती इच्छाच पुन्हा त्या क्षणापासून दूर नेते. हे बारकावे आहेत म्हणजे, पण असं जरी झालं तरी तो क्षण अनुभवण्याची जी ओढ आहे अंतःकरणाची तीच आम्हाला पुन्हा ध्यानाची पावलामध्ये चालवत असतं. म्हणून ध्यान साधणं हा जो भाग आहे तो टप्प्याटप्प्यानेच होणार आहे. पण त्याच्यामधला जो पहिला भाग आहे की विचार समजणं आणि विचार अंतःकरणाने घेऊन काही काळ स्थिर राहणं, आणि तो विचार तरी किती घोळवणार त्याच्यासाठी मंत्राचा जो भाग आहे 2च अक्षरांचा मंत्र आहे, 3च अक्षरांचा मंत्र आहे की ज्याच्यामुळे अंतःकरणावर ते शब्द वाढत नाही आहेत, फक्त विचार कॉन्स्टंटली राहतो आहे. एवढाच मंत्राचाही उपयोग आहे. नाहीतर मंत्राचाही फार बडेजाव करण्याचे कारण नाही आहे. मंत्र जो भाग सांगतो आहे आत्मस्थितीचा तो समजून घेण्यासाठी म्हणून मंत्राचा उपयोग आहे. आणि ते झाल्यानंतर या स्थितीवर पुन्हा 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 यायला अंतःकरणाची जी आम्ही प्रॅक्टिस करत असतो यालाच अभ्यास असं म्हटलं. आणि ते जमत नाही. अंतःकरण सदोदित चांगल्या वातावरणामध्ये चांगल्या विचारामध्ये राहायला पाहिजे, प्रतिकूल विचार येता कामा नाही आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ज्या सांभाळणं आहे त्याच्यासाठी वाचन करणं आहे, त्याला स्वाध्याय असं म्हटलं. की वैचारिक रीतीने किमान आम्ही बसायच्या आधी आमची वैचारिक भूमिका पक्की असणं ह्याच्यासाठी म्हणून स्वाध्यायाची आवश्यकता आहे. आणि ती झाल्यानंतर त्याच्यामध्येच आम्हाला हे कसं ग्रेट समजलं वाचून आणि आता कसं पाठ आहे अशा प्रकारचा भूमिका अंतःकरणाने न घेता ते प्रत्यक्ष करणं अभ्यास. मंत्र इज इक्वल टू मी असं पुन्हा पुन्हा करत राहणं याला अभ्यास म्हटलेला आहे. आणि त्याच्यासाठी काही गोष्टी सोडून द्यायची अंतःकरणाने जी आवश्यकता आहे त्याला वैराग्य म्हटलेलं आहे. म्हणजे हे मोठे मोठे शब्द आम्ही आमच्या पातळीवर आमच्या कुवतीनुसार अप्लाय करू शकतो, स्वतःला लावून बघू शकतो. फार मोठं वैराग्य संतान एवढं आमचं नाही आहे, पण ध्यानामध्ये मी बाकी काही करणार नाही एवढं तरी वैराग्य आमच्यामध्ये आम्ही कल्टिवेट करायला पाहिजे. ते होतं हळूहळू. आणि ज्या वेळेला ते ध्यान जमत नाही आहे अशी बोच अंतःकरणाला खरोखरीने लागते. गुरु सांगतात म्हणून नव्हे, केंद्रात गेल्यानंतर बाकीच्यांना कसं वाटेल पाऊण तास सगळेजण बसू शकतात, मला नाही बसता येत असा भाग सगळा जो लोकव्यवहाराचा आहे हा बाजूला ठेवू. ज्यावेळेला खरोखरीने आतून वाटतं की माझं ध्यान लागायला पाहिजे त्यावेळेला ती व्यक्ती ही सगळी पावलं समजून घेऊन टाकते. आणि सगळा जो प्रवास आहे एकूण साधनेचा ती ओढ अंतःकरणातून खरोखरीने लागण्यासाठी आहे. एक संतांच्या आकर्षणापोटी गुरु सांगतात किंवा स्वामीजी सांगतात ते आम्हाला हितकर आहेच, हा एक समजुतीचा भाग आहे. पण अंतःकरणपूर्वक आता मी हेच करणार आहे असं ठरवणं एखाद्या व्यक्तीने हा त्या व्यक्तीच्या आयुष्यातला आपल्या भाषेमध्ये टर्निंग पॉईंट असतो. तोपर्यंत चाललेली साधना ही अंतःकरण तयार करत तिथपर्यंत नेण्यासाठी असते. आणि ज्यावेळेला ती व्यक्ती स्वतः ठरवते की कोणासाठीही म्हणून नव्हे, याची जन्मे येण्याची काळे असं जे म्हटलेलं आहे, तर याची जन्मे माहिती नाही अजून किती काळ शिल्लक आहे, पण येण्याची काळे म्हणजे आत्ता, या वेळेला मी आत्ता ध्यानाला बसल्यानंतर संसारी होईचे निराळे, आता मी बाकीचा कसलाही विचार न करता मोक्ष पावीचे निश्चय स्वरूपाकारे, त्या वेळापुरता तरी मी मोक्ष म्हणजे मोकळा असू शकतो स्वरूपावर राहिल्यानंतर. आणि मग हळूहळू ती अवस्था आम्हाला जशी कळेल तसं बाहेरची आकर्षणं आम्हाला त्रास देणार नाही तसं भाग नाही आहे, पण आम्हाला आमची प्रायोरिटी ठरलेली असेल की माझं दिवसभरातलं हे अर्ध्या तासाचं ध्यान झाल्याशिवाय दुसरं मी काही करणार नाही.
किमान तेवढं तरी ठरलेलं असलं पाहिजे. आणि त्याच्यासाठीचा जो अभ्यासाचा भाग आहे तो जेवढा आम्ही पुन्हा पुन्हा करू तेवढी ती प्रायोरिटी आमच्या अंतःकरणामध्ये ध्यानासाठीची सेट होत जाते. आणि मग एखादा दिवस नाही होऊ शकलं तर अंतःकरणाला जी चुटपूट लागते की नाही माझं झालं, हे प्रगतीचं लक्षण आहे. फार आम्हाला काही जमत नसलं तरी, अर्थात हे खुश होऊन जाण्याचं कारण नाही आहे, पण बरं चाललं आहे असं स्वतःला कधीतरी म्हणायला पाहिजे. तर त्यातला हे भाग आहे की ध्यान नाही केलं तर मला नाही वाटत बरं, फार माझं नसेल लागत, पण जे काही करतो ते तरी मला आता अंगवळणी पडत चाललं आहे. त्यामुळे हे किती काळ करावं, तर अंबुराव महाराज असं म्हणत असत की आंधळ्याने दोरी वळतो तसं नाम घ्यावं. की आंधळा आहे आणि दोरी वळायला बसला आहे, किती झालं माहिती नाही वळून, किती व्हायचं आहे माहिती नाही, त्याचं काम आहे. त्याप्रमाणे साधन करावं. एकाने त्यांना असं विचारलं होतं की कधीपर्यंत साधन करावं, तर ते म्हणाले की समर्थांनी असं म्हटलं की साधन लागले देहाच्या माथा, आपण देह नव्हेची तत्वता. साधन हे देहाच्या माथा लागलेलं आहे, आपण तत्वस्वरूप आहोत, त्यामुळे देह असेपर्यंत साधन करावं. तर त्याप्रमाणे कधी एकदा हे प्राप्त करून घेतो म्हणजे मी साधनेतून मोकळा असा भाग नसून शेवटपर्यंत हे करता करता जेवढं प्रगती होईल त्याच्यामध्येच राहायचं आहे रमून. हा भाग अंतःकरणाने घेणं की केव्हा तरी हे आटपून टाकून आता आम्ही मोक्ष प्राप्त करून घेऊन मोकळे ध्यान करायला नको आम्हाला, अशा प्रकारे अंतःकरण नसून ह्याच्यामध्येच राहण्यामध्येच खरी गोडी आहे. हे ते अंतःकरण जसजसं ध्यान करेल तसं शिकतं. आणि त्याच्यासाठी म्हणून त्याला नियमितपणाने ती गोडी दाखवत राहण्याची आवश्यकता आहे. त्या नियमितपणालाच अभ्यास असं म्हणतात. आणि गोंदवलेकर महाराजांनी अभ्यासाचं व्याख्या करताना एक असं विलक्षण वाक्य वापरलं आहे की कधीतरी बरोबर येतं आणि कधीतरी चुकतं, यालाच अभ्यास असं म्हणतात. की काही वेळेला येणार बरोबर, काही वेळेला ध्यान लागेल, काही वेळेला एवढं मला जमतंय पण नाहीच होत आहे, कधी सजे कधी न सजे. मी जर का नेहमीच सजलं तर अवघेची होते राजे, असे समर्थांनी म्हटलं आहे. कधी सजे कधी न सजे ऐसे आहे. म्हणून त्यातल्याच्या पुढे मागे होणं जे आहे ते त्या प्रक्रियेचा भाग आहे. आमचं अंतःकरण आम्ही साधनेच्या माध्यमातून निर्मळ करत करत जातो आहोत. जितकं ते निर्मळ होईल तितकं ते ध्यान. निर्मळ म्हणजे तरी काय, वाईट विचार येऊ न देणं हा भाग नाही आहे. निर्मळ याचा अर्थ ईश्वर भावात राहायला शिकणं. वाईट विचार पण नाही, चांगले पण नाही अशा वेळेला. आणि जितकं आम्ही ते करू शकू तितकं ते आमचं अंतःकरण जे संघर्ष करतं ध्यानाच्या वेळेला, तो संघर्षाची मात्रा हळूहळू कमी होत जाऊन ते त्याला फॉर होऊन जातं, ध्यान करण्याला फॉर होऊन जातं. आणि सगळी खटपट किंवा हे सगळं समजून घेणं हे मनाला ध्यानासाठी अनुकूल करण्यासाठीच चाललेली आहे. आणि त्याच्यासाठीचा म्हणून हा सगळा अभ्यास एकत्रित रीतीने आपण करतो आहोत. वैयक्तिक पातळीवर पण जेवढं जमेल तेवढं चाललेलाच आहे. त्याप्रमाणे आपण थोडा वेळ आता ध्यानाला बसू. 3 वेळेला दीर्घ ओंकार.